शिवसेना उपनेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कामगार नेते मनोज जामशेदकर तसेच या विभागाच्या आपल्या लाडक्या नगरसेविका सौ सोनम मनोज जामशेदकर या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी एवढ्या वेळ तुम्ही हल्ली पाहिली आणि तुमचं ते आपला गोविंदा समजता आपला विभाग समजता त्याप्रमाणे तुम्ही एवढा वेळ दरवर्षीप्रमाणे मानाची मागणी होती 6,666 रुपये लावले होते, परंतु आपली जी 7 थराची एक रंगीत तालीम आपण करून दाखवली आणि नंतर आपल्या ज्याप्रमाणे 6 थरावर अंडी फोडली याचा त्यांना एक आनंद झाला. त्या आनंद त्याच्यात 2,222 रुपये टाकले. देखील आपल्याला पुन्हा मुलाची पाकळी दिलेली आपल्याला पॉकेट पाडलेलं आहे. वर 6,666 दिसलं तरी 2,222 ऍड केलेलं आहे. क्रीडा मंडळ जो गोविंदा पथक आहे यांच्यासाठी खास एक शांती भक्ती तृप्ती हब येथील जी मानाची हंडी आहे नवतरुण मित्र मंडळ शांती भक्ती तृप्ती मंडळचे सन्माननीय आमचे अध्यक्ष स्वप्नीलजी देसाई साहेब यांच्या वतीने पारितोषिक 5,555चं जे पारितोषिक ठेवलेलं आहे 7 थरासाठी ते आमच्या आणि शुभेच्छा आहेत नवयुग गोविंदा पथकांना की आपण जे मध्ये जशी हंडी फोडताय तसे ठाणा विक्रोळी भांडूप इथे 7 ते 8 थर ते लावतील अशी मला आशा आणि आमचे शुभेच्छा आहेत. आणि थराला मी जर कमी पडले तर थराला आम्ही पण येऊ. आमचे संदीप पोरे आहेत मी आणि मी हार्दिक शुभेच्छा देतो नवयुग गोविंदा पथकांना. बोल 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 बजरंग बली की जय. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंग बली की जय. सुंदर असा मानव नगराच्या 7 थराचा
स्वप्नील देसाई यांनी विनंती होतं आपण व्यासपीठावर यायचं. बरोबर 7 टन लावणी दहीहंडी फोडली जाते. सुंदर असा क्षण आपल्याला बघायला मिळतो या कोंडाचा दहीकला उत्सव मंडळामध्ये. जवळजवळ हा सुवर्ण क्षण टिकण्यासारखा क्षण आहे. आणि तो आपल्याला बघायला मिळतो म्हणजे या 3 नंबर आणि 4 नंबरच्या या मध्य रस्त्यावर समोर टाटा हॉस्पिटलमधून सुद्धा याचा आनंद घेत आहे. जवळजवळ 3 पाने मनोरंजन रचले गेले आहेत. जवळजवळ 7 टन लावणी दहीहंडी या ठिकाणी फोडली जाणार आहे. सर्वांनी सहकार्य करायचं. आजूबाजूच्या गोविंदा पथकांना विनंती आपण सहकार्य करायचं प्लीज. जवळजवळ 7 थर लावून ही दहीहंडी फोडली जाते. सुंदर असे जवळजवळ 7 थर लावणार आहेत ही दहीहंडी फोडण्यासाठी. नळीहून गोविंदा पथक झेंडे हॉस्पिटलमधील हा स्टाफ आहे. जवळजवळ मला वाटतं की नक्कीच जी गेले महिनाभर जे असून प्रयत्न करत असतात, प्रॅक्टिस करत असतात, त्याचा हा प्रॅक्टिसचा आजचा हा म्हणजे हा शेवटचा दहीहंडी उत्सव. आणि मला वाटतं की नक्कीच 3, 4, 5 6 7 वरती आपण विनंती जवळजवळ 7 लागले जातात. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय श्रीराम. सुंदर असे 7 थर लावून सलामी केलेल्या धन्यवाद. खाली यायचं आपण कुठून खाली यायचं. चालेल चालेल. जरा जोर जरा टाळ झाला पाहिजे. हळू 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 हळू. टाटा हॉस्पिटल याजवळ राहतात आणि इथे आम्ही आता 7 तरे कडक लावले आहेत. अक्षरशः एकदम जोश वाटतो आमच्या अंगात. तर काका तुम्ही काय बोलू शकता तुमच्या ह्याच्यात? आम्ही पहिलं तुमचं अभिनंदन. थँक्यू काका थँक्यू. बरं रचलेले आहेत तुम्ही आणि योग्य प्रकारे रचनापूर्वक त्या दहीहंडीचा मान घेतला आणि मानाची हंडी तुम्ही फोडलात. पहिलेच 7 तर तुम्हीच लावले. ओके. आम्ही या इकडे पहिलाच गोविंदा आमचा असेल की नवयुग गोविंदा पटेल जेजे हॉस्पिटल यांनी 7 थर लावले इथे. त्यांची मानाची हंडी आम्ही फोडली आणि माझ्या बाजूला उभे होते काका. हे मला कंटिन्यू सांगत होते का कडक थर लागले का कडक थर लागले म्हणून काकाने मी माझ्या या व्हिडिओमध्ये घेतलं. माझ्या नवयुग गोविंदा मंडळातर्फे जेजे हॉस्पिटलच्या तर्फे तुमचं सर्वांना तुमचा काका धन्यवाद. खूप खूप धन्यवाद काका. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आता आम्ही काळा चौकी या ठिकाणी आलो आहे. आता इकडची आम्ही हंडी फोडणार. त्याच्यानंतर जेवायला जाऊन झाले आपण. त्याच्यानंतर जेवायला जाऊ आम्ही. ओके. अरे थर का हलतो यार. सगळं लावा ना. एवढे 7 व्यवस्थित लावले. 7 हाताला हलताय. कळलं का?
माझ्यासोबत आहे शिवगण दादा, सुभाष शिवगण. हे माझ्या म्हणजे बोलशाल ना माझ्यासाठी खूप मोठी व्यक्ती आहे ही. कारण ज्या टायमाला मी हंडी फोडतो 6-7 वर्ष असताना तेव्हा हा दादा मला त्याच्या खांद्यावरती घेऊन जायचा हंडी फोडायला. आणि आम्ही सुरुवात केली 7 थराची. पहिली 7 थर लावले आम्ही लावली. तरी जेव्हा पडायचे ना तर मला गॅरंटी द्यायची की तुला मी टाकणार नाही, कितीही गॅरंटी तुला द्यायची. तर हा सुभाष दादा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्याला मी लाईफमध्ये कधी विसरू शकत नाही. तर आता आम्ही काय मोठे झालो दादा, तर आता का शिडीमध्ये असतो ना तर बघण्याची भूमिका करतो. ओके, धन्यवाद दादा. हो, आणि हे काका अरुण काका ह्या लोकांनी सुरुवात केली दहीहंडी. म्हणजे ठाण्यापासून हे सगळे काका आम्हाला ना घेऊन जायचे. ठाणा मुलुंड हे काका हंडी आम्हाला दाखवायचे. हे टाटा आम्हाला मजाच वेगळी होती ना. आता हे माझे मित्रमंडळी हे सगळे आम्ही वर्षातून एकदा भेटतो. आणि हा सण गोविंद आमचा सण, या दिवशी आम्ही लोक सगळे भेटतो. तर सगळेजण सांगतील बघा कुठून कुठून आला. मी तर तू सांग दीपा कुठून आले. मी नारासमोरून आलो आहे, पण आपला जेच्या गोविंदासाठी दरवर्षी येत राहणार. मी डोळपदेव मानव कॉलेनी मुरवलीवरनं आलोय खास. गेल्या वर्षी पडलेला खानपाडा. मी कलव्यावरनं आलोय. नक्कीच पुढच्या वर्षी पण जे आठ लावणार आम्ही. आमचे मित्रांनो ही खरी मजा असते आमची. वर्षातून एकदा आम्ही भेटतो. हा गणेश सुर्वे माझा मित्र, आमचा बिप्लब पहिला माझा रहिवासी मानता. तर मित्रांनो हा बघा महेंद्र एक डोंबोलीवर आलाय, कुलदीप बेंदूवडे. हे सगळं आम्ही फुल मजा करतो. एन्जॉय नवीन गोविंदा पथक आमचा. ओके, जेवला कशी आहे बिर्याणी? छान आहे. हा आला मस्त ना. हो हो हो, कोकणकर येणार येणार नक्की येणार. 4 वर्ष स्ट्रगल केलाय. येणार येणार. गावचे ना, गावचे गावचे. आता चाललो 5 तारीखला गावी, गावच्या यायला कोकणला. आणि गावी दाखवण्यासारखा भरपूर आहे. आता त्या ठिकाणी आमचे परममित्र, आमचे वर्गमित्र विजय गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपल्या डाव्या उजव्या साईडने आपल्या वरती यायचं आहे. आमचे वर्गमित्र गेले आम्ही 5वी पासून 15वी पर्यंत एकच अभ्यास केलेला आहे. अशा सर्व गोविंदा पथकाला पुन्हा विनंती आहे, 14 वर्षाखालील मुलाला वरती चढवू नका. या ठिकाणी काय होती कृपया वरच्या खाली उतरा, तुम्हाला तुमचा मान दिला जाईल. वरचं 14 वर्ष पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला साहेब विचारत आहेत. ठीक आहे ठीक आहे, पुढच्या गोविंदा पथकाला पुढच्या सर्व गोविंदा पथकाला विनंती आहे, 14 वर्षाखाली मुलांना वरती चढवू नका. आमचे परममित्र PI गायकवाड साहेब यांना विनंती करा स्टेजवरती घ्यायचं. One hand in the air, and we go from left to right. What's this? Left, right. दुसऱ्या गायचा कारण काय आहे की आपल्याला सकाळवरती साजरा करायचा आहे. Left, right, left. त्याचं सकाळी आपल्याला हवं आहे, सकाळी करायचं आहे. त्यामुळे साहेब बोलू नका. यापुढे विजय कुलकर्णी तो आपले स्नेही जबरेश्वर आल्याचा नवयुग गोविंदा पथक काही मानवी मनोरंजन असताना आपल्याला सलामी देताना जे हॉस्पिटलचे नवयुग गोविंदा पथक आणि 6 मानवी मनोरंजन असताना नवयुग गोविंदा पथक एकदम कडक. चला 5 4 3 2 1 आणि एकदम कडक. शाबास. नवयुग गोविंदा पथकाने 6 मानवी मनोरंजन असून आम्हाला सलामी दिलेली आहे. ती सलामी आम्ही स्वीकार करत आहोत. विजय यानंतर एक छानसं गाणं लावा. आपल्याला या गाण्यावर नाचायचं आहे आणि मगच स्टेजवर यायचं. आम्ही चाललो राणीबाग या ठिकाणी. ओके, तर तुम्हाला आम्ही आता राणीबागची हंडी दाखवतो. नवयुग गोविंदा पथक गेल्या पुढे सलामी द्यायची आपण.
सात करायची सलामी दिली. सात करायची सलामी दिली आहे. एक मनावर चांगला रचना दिली. नवयुग गोविंदा पथक जबरदस्त. नवयुग गोविंदा पथक या एक मिनिट दादा. धन्यवाद टीचे बायखळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर मित्रांनो आता आम्ही कोटचा राजा या ठिकाणी हंडी फोडायला आलो आहे आणि आपण ह्या एरियातच फिरणार ना आता अच्छा गुलाबाला आपल्याला साखर लावलं. तर मित्रांनो आम्ही पहिले टाटा हॉस्पिटल या ठिकाणी साखर लावले. आता गुलाबामध्ये आम्ही ट्राय करतोय साखराची आणि आता फोड आणि गुलाबा इकडे आम्ही फिरणार. त्याच्यानंतर मग घरी जाणार. ओके चला व्हिडिओ बघा तुम्ही. जे रुग्णालय वसाहत आणि भाऊ कुठे भाऊ जावा स्टेज जवळ लगेच. भाऊ आपण इतर तो कुठे असाल स्टेज जवळ चला. भाऊ स्टेजकडे चला. भाऊ इतर तो कुठे असतील आपल्याला विनंती आहे स्टेजकडे चला. अतिशय अभ्यासपूर्ण गोविंद पथकातील सराव म्हणजे जे रुग्णालय वसाहत नवयुग गोविंद पथकाचे मास्तर यांची चौकस बुद्धी त्यांचा अभ्यास पाहूया. ही संपन्न होत असलेली 7 थरांची सलामी. दोन तीन हंडी आपल्याकडे एक्स्ट्रा विचार ना. हंडी एक्स्ट्रा विचार ना. हंडी आहे ना मडका आहे का? 4 5 भाऊ मडका आहे. मडके मडका मडको मडकी मडकी बोलून दे ना. तयार आहे का? आणि जय 2 3 4 5 6 7 मानाची सलामी द्या. गोविंदा मानाची सलामी द्यायची नाही. सलामी फक्त सलामी. गोविंदा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. अप्रतिम अतिशय सुंदर. सावकाश 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 सावकाश. आजच्या दिवसातील पहिला 7 थर आपल्याकडे लावलेला आहे. अतिशय सुंदर. पुण्यामध्ये प्रथमदा 7 थर लावलाय नवयुग. नवयुग गोविंदा पथक जे वसाहत. सावकाश सावकाश सावकाश. सांभाळा प्रत्येकाला. सांभाळा प्रत्येकाला. कसे वाटले 7 थर आमचे? मस्त ना. आजूपर्यंत कोणी लावले नव्हते ना इकडे 7 थर. बस गोविंदा लावलं. थँक्यू सो मच. नवीन गोविंदा पथकाचं मी या ठिकाणच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीनं बाळगोपाळांचं या ठिकाणी सगळे प्रमुख अतिथी म्हणजे आपलेच आश्रयदाते सन्माननीय दिलीपजी लाड, कृष्णाजी रेणोसे, आमचे जुनेदाते, आमचे गोविंदापट्टू विजयजी मानुसरे, अरुण माने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तसेच आपले देणगीदार व आपल्याला हंडी देणारे सन्माननीय स्वप्नील देसाई, तसेच अनिल दळवी, प्रमोद पाताडे, तसेच हेमंत यांचं मी प्रथम आणि
गोविंदा पथकातील बाळगोपाळांचं मी यासाठी कौतुक करतोय. आपण म्हणतो महिनाभर तुम्ही प्रॅक्टिस केली, महिनाभर प्रॅक्टिस तुम्ही केलीच नाही. हे 20 दिवसात तुम्ही 7 तर लावून दाखवा. लक्षात घ्या, आता 15-20 पोरं फक्त प्रॅक्टिसला असायची आणि तरी देखील आपण 7 तर लावले. 7 तर लावले. याचं श्रेय आपले मास्तर, आपले राकेश शेलार, सुरेश कांबळे, प्रतीक पातळे आणि तुम्ही सहज जिद्दीने तिथे उभे राहिलात. एवढा मोठा आपला गोविंदा जुना तुम्ही टिकून ठेवलात, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार. सन्माननीय दिलीपजी लाड, तुम्हाला सांगतो, हे ऐका रे, एवढ्या वर्ष आपल्याला यशवंत जाधव, मनोज जामसुदकर हे नंतर आपल्याला देणगी देत असतील, परंतु दिलीप लाड वर्षानु आपले गोविंदा सुरू झाल्यापासून 10,000 रुपये, 15,000 रुपये, 5,000 करत होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि वर्षानुवर्ष ते बघा, आपल्या सोबत ते बाळगोपाळ किती नवीन नवीन तयार होते, पण तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी शेवटपर्यंत आपल्या सोबत राहिले. त्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलतो. खरं अर्थाने आता आज आनंदाचा क्षण आहे. आता तुम्हाला जे मास्टर आणि आज 30 वर्षानंतर मला कुठेतरी बरं वाटते, त्याला कारण असं आहे की तुम्ही आज जे घडवलं आहे, जे आज मला अनिल मास्टर, सुरेश तांबे ही पोरं काय मेहनत घेत आहे, प्रतीक पातळे, आपला राकेश शेलार, ही मेहनत घेऊन तुम्ही आज करून दाखवलं आहे. ऐका ना, आता खूप आनंद आहे. कशासाठी आहे, कोणाला मार लागला नाही, काय नाही लागलाय, पण सातत्याने टिकून त्याच्या तुम्ही जुमानी राहिला तर माझे खूप आशीर्वाद आहे. मी मरण जगेल, पण माझी एवढी इच्छा आहे, हा गोविंदा पथक अनिल शेलारने आजपर्यंत सातत्यात टिकवलाय, तो तुम्ही घेऊन चला. आपला गोविंदा आपला गोविंदा आहे, तो कोणाचा नाही, आपल्या सर्वांचा आहे. आम्हाला आठवण तुमच्यावर आहे. आम्ही काय देतो याला महत्व नाही, तुम्हीच मेहनत करता त्याच्यावर महत्व आहे. आता बिनधास्त आता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तुम्हाला आपल्या उदर द्यायचं तुम्हाला लागो ही माझी मध्ये जी रक्कम भेटली त्याचा मी आकडा सांगतोय. परत एकदा मी जे नवीन तरुण मंडळ ते तयार झालं गोविंदामध्ये, त्यांचं मी मनपूर्वक आणि आपल्याला गेल्या वर्षीपेक्षा जास्तीचा आकडा मिळालाय. 73,941 भेटू पुढच्या वर्षी. हो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलात मस्त गोकुळ गाला आमचा आज नवयुग गोविंदा पथकाने साजरी केला. मजा आली व्हिडिओ शूटिंग करताना. तर प्रॅक्टिसला न असणाऱ्या पोरांनी पण आज 7 थर कडक लावले, आमचे एकदम मस्त झकास कडक 7 थर लावले. आणि आम्ही प्रॅक्टिसला नसतानाही भाव उभे आम्ही लोक सगळे बाहेरून आलो एक खास आपल्या नवयुग गोविंदा पथकासाठी, आपल्या जे हॉस्पिटलचं नाव करण्यासाठी. तर मजा आली शूट करताना. 7 तर एकदम 2दा लावले आम्ही, कडक आले. सगळ्या तुम्हाला दाखवली व्हिडिओ, मी लास्टपर्यंत दाखवली, कारण मी माझी व्हिडिओमध्ये स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवतो. कुठचेही बघा तुम्ही, माझ्या कोकणातले व्हिडिओ बघा, कुठच्या आपल्या मुंबईतले व्हिडिओ बघा, मी स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवतो, काय मिस करत नाही. ओके, तुम्हाला असेच अजून माझे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला पहिल्यांदा बघता तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू सो मच. चला बाय बाय. लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण.